नमस्कार मित्रांनो, मी सुनील निकम. कोडिंग कट्टा या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल जेमिनीचे काही अपडेट्स बघणार आहोत. गुगल जेमिनी हे अतिशय पॉवरफुल असं मॉडेल आहे एआयचं आणि ज्याच्या मदतीने खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतात. आणि गुगलचं वैशिष्ट्य आहे ते नवनवीन अपडेट्स जे आहेत ते येतात तेव्हा ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट देत असतात. असेच काही अपडेट्स जे आता आलेले आहेत आणि ते आपण फ्री ऑफ कॉस्ट वापरू शकतो. काही अपडेट्स असे आहेत जे प्रो किंवा पेड व्हर्जनसाठी असू शकतात. ठीक आहे. परंतु मोस्ट ऑफ द अपडेट्स जे आहेत ते आपले फ्रीमध्ये तुम्ही वापरू शकतात. आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सरप्राईज पण देणार आहे. तुम्हाला गुगल जेमिनीचं ₹35,000 किमतीचं जे प्रो व्हर्जन आहे ते फ्री हवं असेल तर ते कसं मिळवायचं हे तुम्हाला मी सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मीनवाईल मध्ये केव्हाही मी ते सांगेल व्हिडिओ चालू असताना, तुम्ही त्यामुळे स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि लेटेस्ट अपडेट्स कुठले आले आहेत जेमिनीचे ते वन बाय वन आपण टेस्ट करून बघूयात. चला आता आपण प्रॅक्टिकली बघू गुगलचे जेमिनीचे लेटेस्ट अपडेट्स. बघा, आता आपल्याला इमेज एडिटिंग करायची आहे. आता मी हे जेमिनीचं फ्री व्हर्जन तुमच्या समोर ओपन केलेलं आहे आणि हे इकडे पेड व्हर्जन देखील माझ्याकडे आहे जेमिनी प्रो. आता मी फ्रीमध्ये हे पहिलं अपडेट तुम्हाला दाखवतोय. इमेज एडिट करायची असेल तर खूप मोठा प्रॉम्प्ट लिहायची आपल्याला गरज नाही आहे. अगदी फ्यू लाईन्समध्ये किंवा फ्यू वर्ड्समध्ये आपण आपलं काम करू शकतो. आता मी काय करतो बघा, क्रिएट इमेज ऑप्शन सिलेक्ट करतो. इथे याच्यामध्ये जाऊन आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे असलेली एक इमेज जी आहे ती इथे अपलोड करूयात. आता मी ही एक इमेज माझ्याकडे आहे ते मी इथे अपलोड करतो आणि त्या इमेजमध्ये मला नवीन ऑब्जेक्ट ॲड करून हवा आहे. मग आता मी काय करतो बघा, ह्या इमेजमध्ये ह्या जागेवर ही एक जागा आहे, इथे मला एक नवीन ऑब्जेक्ट म्हणजे एक मंकी मला ॲड करायचं आहे ह्या जागेवर. तर मी इथे ॲरो काढला आणि इथे मी टेक्स्ट लिहितो जिथे आपल्याला ॲड करायचं आहे. बघा, याच्याने तुम्ही पहिले पोझिशन दाखवा कुठे ॲड करायचं आहे आणि या टेक्स्टने तुम्हाला काय ऑब्जेक्ट ॲड करायचं आहे त्या ऑब्जेक्टचं नाव तुम्ही इथे टाईप करा. मला ॲड करायचं आहे मंकी. ठीक आहे. मग तुम्ही हे टाईप केल्यानंतर याला डन करून घ्या आणि जस्ट आता इथे तुम्ही सिम्पल प्रॉम्प्ट टाईप करा, ॲड अ मंकी. बस एवढंच फक्त लिहा आणि या इमेजमध्ये एक नवीन मंकी ॲड होईल बघा आता. आणि तो एक इमेज आपल्याला एडिट करून या ठिकाणी तयार करून देईल. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे एखादी इमेज आहे आणि त्या इमेजमध्ये तुम्हाला एखादा नवीन ऑब्जेक्ट ॲड करून हवा आहे. कुठे ॲड करायचा, खूप मोठा असा लांबलचक प्रॉम्प्ट द्यायची गरज नाही. अगदी फ्यू वर्ड्समध्ये आपण ते सगळं त्याला सांगू शकतो आणि तुमची इमेज जी आहे ती अगदी काही सेकंदात तो एडिट करून देतो आणि तो एक नवीन मंकी त्याच्यामध्ये ॲड करतोय. आणि आता फायनल इमेज कशी दिसते आपल्याला बघूयात आपण. बघा, आता ही फायनल इमेज तयार झाली. आपण जिथे त्याला जागा दाखवली होती त्या जागेवर त्याने एक नवीन मंकी ॲड करून दिलेला आपल्याला दिसतोय. आणि मग ही इमेज तुम्हाला डाउनलोड करून हवी असेल तुम्ही इथे डाउनलोड करू शकता त्या इमेजला. तर अशा पद्धतीने फर्स्ट अपडेट जे आहे ते आपण या ठिकाणी बघितलं की कुठलीही इमेज आपल्याला ह्या पद्धतीने अगदी सिम्पल अपडेट करता येऊ शकते. ओके, आता सेकंड अपडेट जे आहे ते नोटबुक एलएमचं ॲडिशन तुम्हाला इथे गुगल जेमिनीमध्ये दिसणार आहे. आता हे फ्री व्हर्जनमध्ये देखील तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही इथे प्लसवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय बघा, नोटबुक एलएम. आता गुगलचं नोटबुक एलएम नावाचं एक वेगळं टूल आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळे नोटबुक्स तयार करू शकतात. जसं आता हे गुगलचं नोटबुक एलएम मी इथे ओपन केलं आहे बघा, notebooklm.google.com तुम्ही गेले. ज्यांना अजून नोटबुक एलएम कसं वापरायचं माहिती नसेल तर त्यांनी पहिल्यांदा नोटबुक एलएमच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवरच्या बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आजची ही व्हिडिओ समजू शकतात. बघा, नोटबुक एलएममध्ये आपण जे नोटबुक्स तयार करतो ते या ठिकाणी तुम्हाला दिसतात, सेव्ह असतात ते सगळे. आता मी बनवलेले सगळे नोटबुक्स मला इथे दिसत आहेत आणि मी आता इथे एखादं नोटबुक जर समजा ओपन केलं, कुठलंही समजा हे नोटबुक मी इथे ओपन केलं तर ह्या नोटबुकच्या इन्साईट्स मला इथे दिसतील आणि त्याच्यावर मी इन्फोग्राफिक जनरेट करू शकतो, स्लाईड डेक बनवू शकतो, क्विज तयार करू शकतो, फ्लॅश कार्ड्स बनवू शकतो. म्हणजे एका नोटबुकवर मला हे सगळं कंटेंट तयार करता येऊ शकतं किंवा मी इथे त्याच्याशी चॅट करून काही क्वेश्चन्स देखील याच्यातून मी विचारून काही इन्फॉर्मेशन काढून घेऊ शकतो. मग आता याच्यात वेगळं काय आहे बघा, जेमिनीमध्ये तुम्ही काय करू शकतात, तुम्ही तयार केलेले जे नोटबुक आहे तुम्ही एकापेक्षा जास्त नोटबुक इथे ॲड करू शकतात. बघा, इथे तुम्ही नोटबुक जेवढे आपण बनवलेले आहेत तुम्हाला पाहिजे तेवढे नोटबुक्स तुम्ही इथे सिलेक्ट करा. रिलेटेड नोटबुक्स तुम्ही जेवढे असतील तेवढे एकाच वेळेला ॲड करून घेऊ शकतात आणि मग त्या नोटबुक्सवर तुम्ही मल्टिपल नोटबुक्स जे सिलेक्ट केले त्याच्यावर आधारित तुम्ही इथे क्वेश्चन्स विचारू शकतात,
क्विज जनरेट करू शकतात, इवन इन्फोग्राफिक देखील तुम्ही जनरेट करू शकतात. आता आपण या ठिकाणी समजा हे नोटबुक नको असतील तर तुम्ही काढू पण शकता. तुम्हाला जेवढे नोटबुक पाहिजे तुम्ही ॲड करा आणि मग या ठिकाणी तुम्हाला काय हवं आहे ते तुम्ही मागा. आता मी समजा इथे सांगतो त्याला क्रिएट इन्फोग्राफिक ऑफ दिस नोटबुक. ओके, आणि इथे क्रिएट इमेजवर जा आणि इथे तुम्हाला तो इन्फोग्राफिक त्या नोटबुकवर तयार करून देऊ शकतो. आता मी याला इथे रन करतो आणि अगदी काही वेळात तुमचं इन्फोग्राफिक इथे तयार होऊन जाईल. बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय केलं बघा, आपण जो त्याला नोटबुक दिला त्या नोटबुकवर त्याने पहिल्यांदा इन्फोग्राफिक थिंकिंग केलं आणि इथे त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन ज्याला डेटा सेट म्हणू शकतो आपण, त्याने इथे सेक्शन वाईज सगळं दाखवलं बघा. या संपूर्ण माहिती त्याने पहिले जनरेट करून घेतली म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केली आणि पूर्ण माहिती जी मला मिळाली त्या माहितीवर आधारित मग इन्फोग्राफिक इमेज मला हवी आहे म्हणून मी इथे पुन्हा एक प्रॉम्प्ट दिला त्याला, क्रिएट इन्फोग्राफिक्स इमेज ऑफ दिस डेटा सेट, आणि मग त्या डेटा सेटवर आधारित एक इन्फोग्राफिक इमेज त्याने मला या ठिकाणी तयार करून दिली. बघा ही इन्फोग्राफिक इमेज जी आहे ती मल्टिपल नोटबुक्सवर आपण तयार करून घेऊ शकतो आणि मग ही इमेज तुम्हाला हवी तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात. म्हणजे आता गुगल जेमिनीचा बेनिफिट काय आहे की तुम्हाला एका वेळेला एकापेक्षा जास्त नोटबुक्स इम्पोर्ट करता येतील म्हणजे ॲड करता येतील आणि जे इन्फोग्राफिक्स आपण तयार करत होतो, नॉट ओन्ली इन्फोग्राफिक्स, तुम्हाला जे क्विज हवे असेल किंवा अजून तुम्हाला काय फ्लॅश कार्ड्स हवे असतील, जे काय तुम्हाला बनवून हवं असेल ते मल्टिपल नोटबुक्सवर तुम्ही तयार करून घेऊ शकतात. असं हे अपडेट या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे. ओके, आता जो सेकंड अपडेट आहे तो आपण बघतो आहोत. इथे तुमच्याकडे जेमिनी समोर ओपन दिसत आहे. आता मला व्हिडिओमध्ये एडिटिंग करायची असेल म्हणजे जसं आपण इमेजमध्ये नवीन ऑब्जेक्ट ॲड करतो तसा व्हिडिओमध्ये सुद्धा मला एडिटिंग करता येतं आणि ते अगदी सेम त्याच पद्धतीने जसं आपण इकडे इमेजमध्ये केलं. पण त्याच्यासाठी तुम्हाला इथे व्हिडिओ क्रिएशन टूल जे आहे ते तुमच्या लिस्टमध्ये पाहिजे. फ्री व्हर्जनमध्ये हे दिसत नाही. मग याच्यासाठी आपल्याला त्याचं पेड व्हर्जन जे आहे प्रो व्हर्जन ते या ठिकाणी लागतं. मग आता माझ्याकडे जेमिनीचं प्रो व्हर्जन आहे बघा, हे गुगल जेमिनी प्रो, आणि याच्यामध्ये तो ऑप्शन या ठिकाणी दिसतोय. इथे बघा क्रिएट व्हिडिओ ऑप्शन तुम्हाला दिसतोय. या ऑप्शनला तुम्ही जायचं आहे. क्रिएट व्हिडिओ ऑप्शनमध्ये आपण काय करू शकतो बघा, आता माझ्याकडे ऑलरेडी एखादी इमेज आहे म्हणजे एक सीन म्हणू आपण त्याला. माझ्याकडे एक सीन आहे आणि त्या सीनमध्ये मला नवीन काहीतरी ॲड करून मग नवीन एक व्हिडिओ मला तयार करायची आहे. ठीक आहे, मग मी काय करतो बघा, इथे माझ्याकडे असलेली एक इमेज जी आहे ती मी अपलोड करतो. इथे तुम्ही अपलोड फाईल्समध्ये जा. आता माझ्याकडे ही एक इमेज आहे बघा. आता ही एक इमेज मी इथे अपलोड केली. ही तुमच्यासमोर ही इमेज आहे बघा. आणि मला ह्या इमेज म्हणजे हा एक सीन आहे आणि मला असं दाखवायचं आहे की ह्या मुलांच्या मागे एक हत्ती पळताना दिसतोय. इथे मागे एक हत्ती पळतोय. मग मी काय करतो, त्याची जागा यांच्या मागे दाखवतो बघा. मी इथे एक ॲरो क्रिएट करतो या ठिकाणी बघा. आता मी इथे रेड कलर घेतो, कुठलाही कलर तुम्ही घेऊ शकता. मला ह्या जागेवर म्हणजे त्यांच्या बॅक साईडला इथे मला काय ॲड करायचं आहे, मला इथे ॲड करायचं आहे इलेफंट. मी इथे लिहितो इलेफंट. एक हत्ती त्यांच्या मागे पळतोय आणि मुलं त्या हत्तीला घाबरून पळतायत असं. ओके, आता मी काय करतोय बघा, इथे मागे या मुलांच्या मागे इलेफंट पळतोय असं मला दाखवायचं आहे आणि मग मी इथे इलेफंट लिहिला, ॲरो दाखवला आणि याला डन करून घेतो आता. ठीक आहे, आता हे चेंजेस घेऊन मला एक व्हिडिओ तयार करायची आहे आणि मग मी इथे त्याला सांगतो आता की एक इलेफंट पळतोय आणि मुलांच्या मागे आणि मुलं त्यांना घाबरून पुढे पळतात असं मला दाखवायचं आहे. ओके, मी इथे त्याला सांगतो क्रिएट व्हिडिओ ऑफ this create video of running elephant behind the kids. ठीक आहे, मी असं म्हटलं क्रिएट व्हिडिओ ऑफ रनिंग इलेफंट बिहाइंड द किड्स. ठीक आहे, मी त्याला जागा दाखवली कुठे तो इलेफंट असला पाहिजे आणि याची व्हिडिओ मी क्रिएट करायला त्याला सांगतो. आता बघा इथे प्रो व्हर्जन असेल तरच व्हिडिओ तयार करता येते. आता या ठिकाणी आपण क्लिक करू आणि आपली व्हिडिओ जी आहे ती आता काही सेकंदात तयार होऊन जाईल. व्हिडिओ तयार झाली की मी तुम्हाला दाखवतो. आणि बघा आपली व्हिडिओ तयार झालेली आहे. मी इथे प्ले करतो बघा त्या व्हिडिओला.
Wow, look how big he is! Keep going. He's catching up. तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओमध्ये देखील आपल्या पद्धतीने त्याला डायरेक्शन्स देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला खूप मोठा प्रॉम्प्ट लिहायची गरज पडत नाही आणि अगदी आपण दाखवलेल्या डिरेक्शनप्रमाणे तो व्हिडिओ तयार करून देतो. हां, पण मग बऱ्याच जणांकडे हा प्रॉब्लेम आहे की त्यांच्याकडे प्रो व्हर्जन नाही आहे. तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रो व्हर्जन जे आहे जेमिनीचं फ्री ऑफ कॉस्ट कसं मिळवायचं ते मी तुम्हाला आता दाखवतो. चला आता आपण प्रॅक्टिकली बघू की ते प्रो व्हर्जन तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकतं. आपल्याला जेमिनीचा जे प्रो व्हर्जन आहे ते हवं आहे. त्यासाठी काय करायचं, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जिओचा रिचार्ज करतात ना, त्याच्यासाठीचं एक ॲप आहे बघा. माय जिओ नावाचं एक ॲप आहे त्यांचं. हे माय जिओ ॲपवरती दिसतं बघा तुम्हाला कॉर्नरला. त्या माय जिओ ॲपमध्ये तुम्ही जा आणि माय जिओमध्ये तुम्हाला सगळे रिचार्जेस त्यांचे जे असतात जिओचे ते तुम्हाला दिसतील. तुम्ही हे ॲप वापरतच असणार जर तुमच्याकडे जिओचं सिम कार्ड असेल तर. आणि मग इथे तुम्हाला रिचार्जमध्ये तुमचा मोबाईल तुम्हाला रिचार्ज करायचा आहे तर तुम्ही रिचार्जमध्ये वेगवेगळे प्लॅन्स या ठिकाणी बघू शकतात. आता बघा हा 349चा प्लॅन मी घेतला. हा 349चा प्लॅन मी घेतला ज्याच्यामध्ये मला गुगल जेमिनीचं प्रो व्हर्जन जे आहे ते फ्री मिळालेलं आहे. तुम्ही आता इथे रिचार्जमध्ये जाणार, तुम्हाला नवीन रिचार्ज करायचा असेल तर, आणि रिचार्जमध्ये खूप सारे प्लॅन्स तुम्हाला येतील आणि त्या प्रत्येक प्लॅनवर काय ऑफर असते ते तिथे तुम्हाला समोर दिसते. बघा हा पहिलाच 1 नंबरचा प्लॅन दिसतो जो मी रिचार्ज केलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला दिसतंय बघा इथे प्रो गुगल जेमिनी वर्थ ऑफ ₹35,100 ₹35,100 ते आपल्याला जेमिनीचं व्हर्जन फ्री मिळतं आहे. बरोबर आहे. पुढच्या रिचार्जवर पण आहे बघा ते तुमचा 3599चा रिचार्ज केला तर त्याच्यावर पण ते मिळतं आहे. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या ऑफर्स त्यांच्या असतात. तर मग आता हे स्वस्तात आहे. ₹349 ₹35,000 आपला फायदा होत असेल तर मग हे रिचार्ज घ्यायला काय हरकत नाही. तर तुम्ही तुमच्याकडे जिओचं कार्ड असेल तर मग त्याला रिचार्ज करून घ्या ₹349 आणि ते 349 तुमच्या बॅलन्समध्ये ॲड होतीलच. प्लस तुम्हाला गुगल जेमिनीचं जे लेटेस्ट काय आहे प्रो व्हर्जन ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. चला आता अजून एक अतिशय पॉवरफुल असा अपडेट जो मी तुम्हाला आता दाखवतोय आणि तो अपडेट जो आहे तो कमालीचा आहे. बघा इथे तुम्ही गुगलच्या या जेमिनीमध्ये मेनूमध्ये गेले की इथे तुम्हाला जेम्स नावाचा ऑप्शन दिसतो बघा. इथून तुम्हाला तुमचे स्वतःचे जेम्स क्रिएट करता येतात. आता हे जेम्स काय असतात, प्रत्येक वेळेला आपल्याला खूप मोठा प्रॉम्प्ट द्यावा लागतो आणि मग आपण एखादी गोष्ट करतो. समजा तुमचा एखादा प्रोजेक्ट तुम्ही करतायत आणि त्या प्रोजेक्टशी रिलेटेड तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागणार आहेत. मग पुन्हा सगळा संदर्भ तुम्हाला देणं शक्य होणार नाही. मग अशा केसमध्ये तुम्ही जेम्स तयार करून घेतात. जसं कस्टम GPT नावाचा ऑप्शन आहे चॅट GPTमध्ये, अगदी सेम तसाच हा जेम्स ऑप्शन तुम्हाला इथे मिळतो. आता मी फ्री व्हर्जनमध्ये दाखवतोय. हा जेम्स तुम्हाला फ्री व्हर्जनमध्ये देखील मिळतो. आता हे जेम्सबद्दलचं जे अपडेट आहे ते फ्रीमध्ये तुम्हाला इथे मिळतं आहे. आता मी काय करतो बघा, इथे एक नवीन जेम्स मी या ठिकाणी क्रिएट करतो आहे आणि तुम्हाला वरती दिसतंय बघा आता काय नवीन याच्यामध्ये ॲड झालं आहे. बिल्ड AI ॲप्स अ न्यू काइंड ऑफ जेम फ्रॉम गुगल लॅब्स. म्हणजे आता तुम्हाला इथे एक नवीन प्रकारचे जेम्स या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. ऑलरेडी बनवलेले जेम्स तुम्हाला इथे दिसत आहेत आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा जेम या ठिकाणी क्रिएट करायचा आहे. आता हा जेम म्हणजे एक ॲपच तयार होईल कंप्लीट आणि ते ॲप तुमच्या ॲक्टिव्हिटी, तुम्हाला ज्या काही ॲक्टिव्हिटीज लागणार आहेत त्या करण्यासाठी तुम्हाला तो मदत करेल. मी इथे आता न्यू जेमवर क्लिक करतो आणि आपल्याला एक नवीन जेम बनवण्यासाठी या ठिकाणी प्रॉम्प्ट द्यायचा आहे. बघा या ठिकाणी मी त्याला एक प्रॉम्प्ट देतो. मी असं लिहितो तिथे की हेल्प मी प्रिपेअर फॉर क्विज ऑन गिवन टॉपिक क्रिएटिंग सॅम्पल क्वेश्चन्स विथ, मी त्याला सांगतो काही क्वेश्चन्स पण बनवून दे. क्रिएटिंग सॅम्पल क्वेश्चन्स with hints as a interactive quiz. आता हा जो प्रॉम्प्ट आहे तो आपण इथे याला दिल्यानंतर मी इथे त्याला एक प्रॉम्प्ट दिला, हेल्प मी प्रिपेअर फॉर क्विज ऑन गिवन टॉपिक क्रिएटिंग सॅम्पल क्वेश्चन्स विथ हिंट्स ॲज अ इंटरॅक्टिव्ह क्विज.
काही द्या, तुम्हाला जे बनवून हवं आहे ते तुम्ही इथे लिहा आणि दिल्यानंतर मग तुम्ही याला क्लिक करा. बघा आता तो तुमच्यासाठी एक ॲप या ठिकाणी तयार करून देईल. अगदी काही मिनिटात तुमचं ॲप जे आहे ते तयार होईल. आता हे जे ॲप आहे हे तुमच्या जेम्समध्ये सेव्ह राहील आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला याची गरज पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या जेम्समधून त्याला रन करू शकतात. म्हणजे तुमचं एक पर्सनल ॲप या ठिकाणी थोडक्यात ते क्रिएट झालं आणि ते तुमच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला तुम्हाला मदत करेल. जसं इथे मी आता क्विज बनवण्यासाठी त्याला हे ॲप बनवायला लावलं. मी त्याला सांगितलं की मला क्विज तयार करण्यासाठी हेल्प कर आणि काही सॅम्पल क्वेश्चन्स तयार करून दे. आता हे सगळं HTML वापरून म्हणजे एक वेब ॲप ज्याला म्हणू शकतो आपण ते तो पूर्ण तयार करून देतोय. काही वेळात हे ॲप आपलं रेडी होईल आणि मग ते ॲप जे आहे ते तुम्ही इथे टेस्ट करून बघू शकतात आणि ते सेव्ह राहील आपल्या अकाउंटमध्ये. आपल्याला ते पुन्हा पुन्हा या ठिकाणी रन करता येऊ शकतात. आता याचा मेन पॉईंट काय आहे बघा, तुम्हाला सांगतोच. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा हे क्विज ॲप जे तयार झालं आहे आता या ठिकाणी क्विज फोर्ज असं त्याला नाव दिलं आणि ते आपण इथून रन करून बघूयात. आता मी स्टार्टला क्लिक करतो आणि हे ॲप कसं रन होतंय बघा. तो इथे टॉपिक विचारतोय आपल्याला की कुठल्या टॉपिकवर तुम्हाला क्विज हवी आहे. तुम्ही कुठलाही टॉपिक त्याला देऊ शकतात. मी त्याला टॉपिक देतो इम्पॅक्ट ऑफ AI इन इंडियन एज्युकेशन सिस्टीम. मी त्याला टॉपिक दिला की इम्पॅक्ट ऑफ AI इन इंडियन एज्युकेशन सिस्टीमवर मला एक क्विज बनवायला मदत करा. आणि बघा आता तो कशी क्विज बनवतो. तुम्ही माईक देखील इथे वापरू शकतात. म्हणजे तुम्ही टाईप करायच्या ऐवजी बोलून त्याला सांगू शकतात. आता याचं मेन वैशिष्ट्य काय बघा, हे जे काय तुम्ही या ठिकाणी बघताय ते ओपेल नावाचा जे गुगलचं लॅब म्हणजे एक काय म्हणू आपण टूल आहे त्याच्या मदतीने हे सगळं त्याने केलेलं आहे. आता ते मी तुम्हाला दाखवेलच. पहिले याला आपण रन करून बघूयात. बघा आता इथे तो थिंकिंग करतोय, जनरेट करतोय क्विज. म्हणजे आपलं असं ॲप आहे की जे तुम्हाला एक क्विज जनरेट करून देत आहे. वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला आता हे क्विज जनरेट करायला मदत करेल. म्हणजे आता हा जेम्स तुम्ही जो तयार केला ते एक सॉफ्टवेअर तयार झालं किंवा एक ॲप तयार झालं आणि ते ॲप तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे क्विज तयार करायला मदत करेल. आणि आता आपण टॉपिक त्याला दिला की इम्पॅक्ट ऑफ AI इन इंडियन एज्युकेशन सिस्टीम आणि त्याच्यावर तो थिंकिंग करतोय. वेगवेगळ्या प्रकारची माहिती तो वेबवरून सर्च करेल आणि आपल्यासाठी अतिशय सुंदर असं हे क्विज जे आहे ते तयार करून देईल आणि त्या क्विज तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. आता हे सगळं जे काय होतं आहे त्याच्यासाठी म्हणजे हे जे बनवलं त्याच्यासाठी त्याने गुगलचा जो ओपॅल नावाचा टूल आहे तो त्याने यूज केलेला आहे. बघा आता इथे ही क्विज तयार झाली आहे. इथे क्वेश्चन्स दिसतात बघा तुमचे आणि त्या क्वेश्चन्सला त्याने खाली पर्याय पण दिलेले आहेत. हे बघा इथे त्याने क्वेश्चन दिला आहे, वन ऑफ द प्रायमरी बेनिफिट ऑफ AI इन पर्सनलाइज एज्युकेशन इन इंडिया इज इट्स ॲबिलिटी टू आणि मग खाली त्याने पर्याय दिलेले आहेत. मग तुम्ही योग्य पर्याय त्याच्यातला निवडू शकतात. ठीक आहे. म्हणजे एक क्विज त्याने तयार करून दिली बघा. आणि ही क्विज तुम्हाला इथून डाउनलोड देखील करून घेता येईल. तुम्ही डाउनलोडला क्लिक केलं की याची एक HTML फाईल तयार होईल. म्हणजे हा पूर्ण कोड तयार होईल आणि तो HTML फाईल तुम्ही कुठल्याही ब्राउझरमध्ये ओपन केला तर ही क्विज तुम्हाला या ठिकाणी बघता येऊ शकते किंवा तुम्ही इथून ते शेअर देखील करू शकतात. आता याच्यामध्ये काही तुम्हाला चेंजेस करायचे असतील, तुमच्याकडे ओपेलबद्दल थोडंफार नॉलेज असेल तर तुम्ही इथे ओपन ॲडव्हान्स एडिटरला क्लिक करा. तो गुगल ओपेलमध्ये जाऊन याला ओपन करेल बघा. हे बघा त्याने गुगलच्या ओपेलमध्ये गेला आणि तिथे हे तो लोड करतोय आणि इथे मग हे थोडं ॲडव्हान्स एडिटर आहे. तुम्हाला ओपेल वापरता येत असेल तर त्याचा कंप्लीट वर्क फ्लो तुम्हाला दिसतोय बघा. म्हणजे तुम्ही टॉपिक जो इनपुट करणार त्याच्यावर आधारित तो पुढे क्विज जनरेट करेल आणि मग ती क्विज जी आहे ती कशा पद्धतीने दिसेल त्याचा कंप्लीट वर्क फ्लो इथे दिसतंय. ज्यांना AI ऑटोमेशन विषयी माहिती आहे, ओपेलमध्ये हे ऑटोमेशन कसं करतात माहिती आहे, त्यांना इथे जाऊन डायरेक्ट एडिटिंग पण करता येईल बघा. हा जो प्रॉम्प्ट आहे त्याने लिहिलाय बघा. हा प्रॉम्प्ट म्हणजे आता जे ॲप तुमच्या समोर आलं त्याच्या मागचा बिहाइंड द सीन ज्याला म्हणू शकतो आपण तो हा आहे. ओपेलमध्ये त्याने हे सगळं तयार केलं आहे आणि त्याचा हा प्रॉम्प्ट देखील तुम्हाला इथे दिसतोय. तुम्ही हवं तर इथे जाऊन पण चेंजेस करू शकतात आणि ते चेंजेस त्याच्यावर तुम्हाला तिथे अप्लाय होताना दिसतील. तर अशा पद्धतीने गुगलच्या ओपेलमध्ये हे सगळं ॲप जे आहे ते तयार होत असतं. ओके. आणि इथून तुम्ही याला डाउनलोड देखील करून घेऊ शकता. अतिशय पॉवरफुल असं हे फीचर आहे. आणि आता हा जो काय आपण जेम तयार केला तो तुमच्या जेम्सच्या लिस्टमध्ये तुम्हाला ॲड झालेला दिसेल बघा. आता तुम्ही जे जेम्स या ठिकाणी बघतायत त्याच्यामध्ये तुमचा आता क्विज फोर्स नावाचा हा जेम इथे ॲड झालेला आहे बघा. म्हणजे आपण जेवढे जेम्स बनवतो ते सगळे इथे आपले ॲड होऊन जातात आणि आपला हा जेम जो आहे तो तुम्ही कोणाला शेअर करू शकतात. नको असेल तर तुम्ही त्याला डिलीट देखील करू शकतात इथून. तर अशा पद्धतीने गुगलचं हे लेटेस्ट अपडेटमधलं एक अपडेट आहे की जेम्समध्ये तुम्ही कशा पद्धतीने
अजून ॲडव्हान्स गेम्स तयार करू शकता. तर अशा पद्धतीने गुगल जेमिनीचे लेटेस्ट अपडेट्स जे आपण आता बघितले ते तुम्हाला नक्कीच आवडलेले असतील. आणि मग तुम्ही कमेंट करा, तशी लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा नवनवीन व्हिडिओ एआयशी रिलेटेड तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आपल्या माणसांचं हे आपलं चॅनल आहे कोडिंग कट्टा. आणि पुन्हा आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.